Hello student, my name is Professor D.A. Bhosle working as a lecturer in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. बाळांनो, आपण जो आता युनिट बघत आहात तो फंक्शन आहे. सी प्रोग्रॅमिंग या सब्जेक्टचा युनिट नंबर 5 आहे फंक्शन. तर बाळांनो, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण लायब्ररी फंक्शन्स, टाइप्स ऑफ फंक्शन्स, लायब्ररी फंक्शन आणि युजर डिफाइंड फंक्शन्स आपण हे पॉईंट डिस्कस केले होते. तर लायब्ररी फंक्शनचे आणि युजर डिफाइंड फंक्शनचे आपण डिस्कस केल्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण मॅथ फंक्शनसाठी आपण math.h ही हेडर फाईल ॲड करतो आणि math.hच्या अंडर वेगवेगळे फंक्शन्स आहेत ते आपण स्टडी केलेले आहेत. तसेच आपण स्ट्रिंग फंक्शनसुद्धा बघितले आहेत. तर त्या स्ट्रिंग फंक्शनसाठी आपण string.h ही हेडर फाईल ॲड करतो आणि ह्या हेडर फाईलच्या अंडर येणारे वेगवेगळे स्ट्रिंग फंक्शन्स आपण स्टडी केलेले आहेत. तर वेगवेगळे स्ट्रिंग फंक्शन्स, त्याचे एक्झाम्पल्स आपण स्टडी केले होते. तर बाळांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण फंक्शन्स अंडर दी टाईम.h, जसं आपण stdio.h ही हेडर फाईल इन्क्लूड करतो त्याच्या अंडर आपल्याकडे कोणते फंक्शन्स असतात, प्रिंटअप आणि स्कॅनअप. math.hच्या अंडर स्क्वेअर रूट, पॉवर असे वेगवेगळे फंक्शन्स असतात. तसेच आता टाईम.h ही हेडर फाईल ॲड केल्यानंतर आपण टाईम रिलेटेड सगळे फंक्शन्स प्रोग्रॅममध्ये यूज करू शकतो. तर सी प्रोग्रॅमिंगमध्ये टाईम रिलेटेड जे काही फंक्शन्स आहेत हे टाईम.h या हेडर फाईल अंडर येतात. तर फर्स्ट जे फंक्शन आहे सेट डेट, तुम्हाला आता काय करायचे आहे, डेट सेट करायचे आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला सेट डेट हे फंक्शन यूज करायचं आहे. दिस फंक्शन युज्ड टू मॉडिफाय द सिस्टीम डेट. तर सिस्टीमची डेट तुम्हाला सेट करायची असेल तर तुम्ही सेट डेट यूज करू शकता. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट फंक्शन आहे गेट डेट. दिस फंक्शन इज युज्ड टू गेट द CPU टाईम. तुम्हाला टाईम गेट करायचं असेल तर तुम्हाला CPU टाईम गेट करायचं असेल तर तुम्ही गेट डेट फंक्शन यूज करू शकता. त्यानंतर क्लॉक फंक्शन. दिस फंक्शन इज युज्ड टू गेट द करंट सिस्टीम टाईम. आता तुमच्या सिस्टीमचं करंट टायमिंग तुम्हाला घ्यायचं असेल तर क्लॉक फंक्शन यूज करू शकता. त्यानंतर नेक्स्ट फंक्शन आहे टाईम. दिस फंक्शन इज युज्ड टू गेट द करंट सिस्टीम टाईम ॲज अ स्ट्रक्चर. तुम्हाला सिस्टीमचं करंट टाईम स्ट्रक्चरमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही टाईम म्हणजे DDMM YY जशा पद्धतीने असतो हावर आणि टाईम सेकंडमध्ये, तसं तुम्ही टाईम यूज करू शकता. त्यानंतर DIFF टाईम फंक्शन. दिस फंक्शन इज युज्ड टू गेट द डिफरन्स बिटवीन टू गिवन टाईम्सचं. म्हणजे तुमचे जर दोन टाईम तुम्ही इन्क्लूड केला, एक आजचा आणि एक उद्याचं, त्या दोघांच्या मधला डिफरन्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा असेल तर डिफ टाईम फंक्शन यूज करू शकता. त्यानंतर STRF टाईम. दिस फंक्शन इज युज्ड टू मॉडिफाय द ॲक्च्युअल टाईम फॉर्मॅट. तुम्हाला मॉडिफाय करायचं असेल टाईम फॉर्मॅटमध्ये तर तुम्ही STRF टाईम फंक्शन यूज करू शकता. त्यानंतर MK टाईम. दिस MK टाईम फंक्शन. दिस फंक्शन इंटरप्ट्स दी TM स्ट्रक्चर ॲज अ कॅलेंडर टाईम. म्हणजे तुम्हाला टाईम कॅलेंडर टाईमनुसार इंटरप्ट करायचं असेल तर तुम्ही MK टाईम फंक्शन यूज करू शकता. त्यानंतर लोकल टाईम. दिस फंक्शन शेअर्स द टाईम स्ट्रक्चर दॅट कंटेन्स द डेट अँड टाईम इन्फॉर्मेशन्स. त्यानंतर GM टाईम. दिस फंक्शन शेअर्स दी TM स्ट्रक्चर दॅट कंटेन्स द डेट अँड टाईम इन्फॉर्मेशन्स. त्यानंतर C टाईम. दिस फंक्शन इज युज्ड टू रिटर्न द स्ट्रिंग दॅट कंटेन्स दी डेट अँड टाईम. C टाईम विच इज युज्ड टू रिटर्न दी डेट अँड टाईम. तुम्हाला दोन्ही टाईम स्ट्रिंग. दिस फंक्शन युज्ड टू रिटर्न द स्ट्रिंग दॅट कंटेन्स डेट अँड टाईम. तर C टाईम यूज करून आपण ती स्ट्रिंगमध्ये डेट अँड टाईम रिटर्न करू शकतो. असे वेगवेगळे टाईम.h या हेडर फाईलच्या अंडर येणारे वेगवेगळे फंक्शन्स आहेत आणि ह्या फंक्शन्स आपण सी प्रोग्रॅमिंगमध्ये यूज करू शकतो. तर बाळांनो, आतापर्यंत आपण जे बघितले स्ट्रिंग फंक्शन्स, त्यानंतर मॅथमॅटिकल फंक्शन्स, त्यानंतर आपण आता टाईम.h या हेडर फाईलच्या अंडर येणारे आपण फंक्शन्स बघितले. तर हे फंक्शन जे आहेत ते इनबिल्ड फंक्शन्स आहेत. काय आहेत हे? इनबिल्ड. म्हणजे हे फंक्शन्स स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन जे आहेत, म्हणजे लायब्ररी फंक्शन म्हणजेच इनबिल्ड फंक्शन्स आहेत. तर हे लायब्ररी फंक्शन्स आहेत. आता नेक्स्ट टाईप जो आहे तो युजर डिफाइंड फंक्शन. म्हणजे युजर डिफाइंड हा सेकंड टाईप आहे का फंक्शनचा आपण बघितलं होतं. फंक्शनचे दोन टाईप्स, लायब्ररी फंक्शन आणि युजर डिफाइंड. लायब्ररी म्हणजे स्टँडर्ड लायब्ररी म्हणजेच युजर इनबिल्ड फंक्शन्स. तर आपण math.h अंडर येणारे फंक्शन, टाईम.h अंडर येणारे फंक्शन, त्यानंतर stdio.h अंडर येणारे फंक्शन्स, त्यानंतर math.h ह्या हेडर फाईलच्या अंडर येणारे वेगळे फंक्शन्स आपण 1 बाय 1 बघितले. ते झाले इनबिल्ड फंक्शन्स म्हणजे लायब्ररी फंक्शन्स. आता जो सेकंड टाईप आहे युजर डिफाइंड फंक्शन, म्हणजे युजर स्वतः डिफाईन करू शकतो.
तर त्या फंक्शनला म्हणायचं आहे युजर डिफाइन्ड फंक्शन. आणि हे युजर डिफाइन्ड फंक्शनचे परत 4 कॅटेगरीज आहेत, म्हणजे 4 टाईप्स आहेत. तर ते फर्स्ट कोणते? द फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट्स आणि नो रिटर्न व्हॅल्यू. म्हणजे फंक्शन बघा, फंक्शन म्हणजे फंक्शनचा सिंटॅक्स काय असतो? डेटा टाईप नेम, फंक्शन नेम आणि ओपन आणि क्लोज पॅरेंथेसिस असतो. आणि आता फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट म्हणजे ओपन आणि क्लोज पॅरेंथेसिसमध्ये आर्ग्युमेंट पण नाहीत आणि त्या फंक्शनला रिटर्न व्हॅल्यू म्हणजे रिटर्न टाईप म्हणजे डेटा टाईप पण नाही आहे, नुसता फंक्शन नेम आहे आणि त्या फंक्शन नेममध्ये ओपन आणि क्लोज पॅरेंथेसिस रिकामाच आहे. तर अशा वेळी त्याला म्हणू शकतो फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट अँड नो रिटर्न व्हॅल्यू. त्यानंतर सेकंड आहे फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट अँड अ रिटर्न व्हॅल्यू. म्हणजेच फंक्शन म्हणजे त्या आर्ग्युमेंट नाही आहेत, म्हणजे त्याच्या ओपन आणि क्लोज पॅरेंथेसिसमध्ये आर्ग्युमेंट नाही आहेत पण रिटर्न व्हॅल्यू आहे म्हणजे डेटा टाईप आहे. आणि थर्ड जो आहे विथ आर्ग्युमेंट म्हणजे पॅरेंथेसिसमध्ये पॅरामीटर्स आहेत, म्हणजे ओपन आणि क्लोज पॅरेंथेसिसमध्ये आर्ग्युमेंट आहेत पण त्याला नो रिटर्न व्हॅल्यू म्हणजे डेटा टाईप नाही आहे. आणि जो फोर्थ आहे फंक्शन विथ आर्ग्युमेंट अँड अ रिटर्न व्हॅल्यू म्हणजे फंक्शनला आर्ग्युमेंट पण आहेत आणि रिटर्न व्हॅल्यू पण आहे. म्हणजे फंक्शनला बघा 4 फंक्शन्स आहेत, लक्षात कसे ठेवायचे? 4 फंक्शनमध्ये फर्स्ट जो फंक्शन आहे त्याला काहीच नाही आहे, डेटा टाईप पण नाही आणि पॅरामीटर्स पण नाही आहेत. सेकंडमध्ये डेटा टाईप आहे पण पॅरामीटर नसेल. थर्डमध्ये पॅरामीटर असेल पण डेटा टाईप नसेल. आणि फोर्थमध्ये दोन्ही असणार आहेत. अशा पद्धतीने हे 4 फंक्शन्सचे कॅटेगरीज आहेत. तर ते 1 बाय 1 आपण बघायचे आहेत. तर आता बघा फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट आणि नो रिटर्न व्हॅल्यू म्हणजे फंक्शनला आर्ग्युमेंट पण नाही आहेत आणि डेटा टाईप पण नाही आहे, म्हणजे फंक्शन विदाऊट आर्ग्युमेंट आणि रिटर्न व्हॅल्यू. मग आता प्रोग्रॅममध्ये बघा #include_stdio.h आपण ही हेडर फाईल ॲड केली आहे आणि त्या हेडर फाईलच्या अंडर आपण व्हॉइड प्रिंट नेम हे फंक्शन डिक्लेअर केलं आहे. म्हणजे प्रिंट नेम हे काय आहे? युजर डिफाइन्ड फंक्शन आहे. प्रिंट नेम हे युजर डिफाइन्ड फंक्शन आहे आणि त्या प्रिंट नेमला काय आहे? रिटर्न टाईप आहे. म्हणजे नो आर्ग्युमेंट्स आणि नो रिटर्न व्हॅल्यू म्हणजे व्हाईड म्हणजेच काय? डज नॉट रिटर्न एनी व्हॅल्यू म्हणजे डेटा टाईप डज नॉट रिटर्न म्हणजे त्याला डेटा टाईप आपण मेन्शन काय केलेला नाही, व्हाईड आहे म्हणजे डज नॉट रिटर्न एनी व्हॅल्यू आपण असं सुद्धा कन्सिडर करू शकतो. मग त्यानंतर बघा त्यानंतर नेक्स्ट लाईनला काय आहे? मेन आहे. मग मेनमध्ये काय प्रिंट केलो आहे आपण? प्रिंट एफ हॅलो. मग पहिला आउटपुट काय येणार आपल्याला? हॅलो. त्यानंतर नेक्स्ट फंक्शन कॉल केलं आहे बघा प्रिंट नेम. आपण डायरेक्ट फंक्शन कॉल कोणतं केलं आहे? प्रिंट नेम. आणि प्रिंट नेम कॉल केल्यानंतर त्याची डेफिनेशन बॉडीला तो जंप होणार. मग खाली बघा त्या क्लोज कर्ली ब्रेसच्या खाली गेला जिथं त्या फंक्शनची बॉडी आहे म्हणजे प्रिंट नेम वाईड प्रिंट नेम आणि त्याची बॉडी आहे ओपन आणि क्लोज पॅरेंथेसिसमध्ये प्रिंटेफ जावा टी पॉईंट आणि जावा टी पॉईंट काय होणार? प्रिंट होणार. मग पहिला मेसेज काय प्रिंट झाला? हॅलो. आणि सेकंड प्रिंट काय झाला? जावा टी पॉईंट. तर बाळांनो आता आउटपुट काय येणार? हॅलो जावा टी पॉईंट. आणि त्यानंतर फंक्शन जो युजर डिफाइन्ड आहे प्रिंट नेम तो क्लोज झाला आणि परत बघा मेनमध्ये गेला पण त्याच्यानंतर आपण काय स्टेटमेंट प्रिंट केलेले नाहीत किंवा काही एक्झिक्युशन नाही आहे. मग डायरेक्ट क्लोज केलं आहे ना पॅरेंथेसिस म्हणजे इथं प्रोग्रामचा एंड झाला. त्यामुळं आउटपुट आपल्याला आलं आहे हॅलो जावा टी पॉईंट. तर बाळांनो अशाच पद्धतीनं आपल्याला नेक्स्ट लेक्चरला फंक्शन विथ आर्ग्युमेंट नो आर्ग्युमेंट नो रिटर्न व्हॅल्यू आपण बघितलो. तसंच नेक्स्ट लेक्चरला फंक्शन विथ आर्ग्युमेंट्स आणि नो रिटर्न व्हॅल्यू. त्यानंतर नेक्स्ट फंक्शन विथ रिटर्न व्हॅल्यू अँड विथ रिटर्न व्हॅल्यू अँड आर्ग्युमेंट दोन्ही पण असणार आहेत. आणि त्यानंतर फंक्शन विथ आर्ग्युमेंट आणि नो रिटर्न व्हॅल्यू असे वेगवेगळे टाईप्स जे आहेत हे यामधील आपण आता फर्स्ट टाईप बघितला फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट आणि नो रिटर्न व्हॅल्यू. आता सेकंड जो आहे तो फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट म्हणजे पॅरामीटर्स नाही आहेत आणि काय आहे? रिटर्न टाईप आहे म्हणजे डेटा टाईप आहे. हे 1 बाय 1 3 आपण जे फंक्शन्स नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. तर ह्याच्यावरती क्वेश्चन विचारतात एक्सप्लेन द कॅटेगरीज ऑफ युजर डिफाइन्ड फंक्शन इन अ सी किंवा एक्सप्लेन दी फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट अँड नो रिटर्न व्हॅल्यू. तिथं सांगायचं तुम्ही फंक्शनला आर्ग्युमेंट पण नसणार आहेत आणि व्हॅल्यू पण नसणार आहेत म्हणजे डेटा टाईप पण नसणार आहे. तर त्याचा सॅम्पल प्रोग्राम तुम्ही आता मी दाखवल्या पद्धतीनं तसं एक्झिक्यूट करा, तुम्हाला लक्षात येईल. तर नेक्स्ट लेक्चरला आपण हे नेक्स्ट 3.3 जे टाईप्स आहेत ते बघायचे आहेत. आता आपण इथंच थांबूया आणि थँक्यू.